नमस्कार. न्यूज टंकाच्या गाठीभेटी या आपल्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सध्याच्या कोविड काळामध्ये किंवा इतर वेळेला देखील आपण बऱ्याचदा ऊर्जा, फ्रिक्वेन्सीज, ऑरा असे शब्द अनेकांकडून ऐकतो. परंतु यांचा नेमका अर्थ काय हे आपल्या लक्षात येतच असं नाही. पॉझिटिव्ह ऊर्जा, निगेटिव्ह वाइब्स असे शब्द देखील सर्रास वापरले जातात. परंतु नेमका यांचा वापर कुठे होतो, कशा प्रकारातनं होतो, यांचा अर्थ काय निघतो याबाबत आपण अनभिज्ञ असतो. आज आपल्याला जे पाहुणे लाभले आहेत त्यांनी याच विषयामध्ये सखोल संशोधन केलेलं आहे. आज आपल्याला या विषयावर बोलण्यासाठी लाभले आहेत डॉक्टर तुषार सावडावकर. त्यांनी PhD केलं आहे ते ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तू या विषयातून आणि त्याबरोबरच अल्टरनेटिव्ह मेडिसिन यामध्ये त्यांनी MD केलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. न्यूज टंकामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आत्ताच मी तुमची ओळख करून देताना जसं म्हटलंय की आपण तेजोवलय किंवा ऑरा यांच्याविषयी बोलतो किंवा वाइब्स विषयी बोलतो, तर आम्हाला निश्चितच तुमच्याकडून ह्या सगळ्यांविषयी भरपूर जाणून घ्यायचं आहे. पण मला सुरुवात करायला आवडेल ती ऑराज पासून, कारण हा शब्द मी अनेकांकडून ऐकलाय. पण याचा नेमका अर्थ काय असतो? तेजोवलय, ऑरा म्हणजे नेमकं काय आणि ती माणसाभोवती दिसतात म्हणजे तरी नेमकं काय असतं? बरोबर. आपल्या ऋषीमुनींनी एवढं प्रचंड संशोधन ऑराच्या बाबतीत करून ठेवलेलं आहे, म्हणजे तेजोवलयाच्या बाबतीत. आज तुम्ही कुठच्या चॅनलला जर बघितलं तर मोदी साहेबांनी एक इंटरव्ह्यू दिलेला की तेजोवलयावर जो रिसर्च आपल्या इथे झाला तेवढा रिसर्च बाहेर कुठे झाला नाहीये. फक्त आता एवढंच होतं की तेजोवलय आपल्याला सगळं माहिती होतं, पण ते तेजोवलय एक्झॅक्टली कसं असतं हे बघण्यासाठी काही साधनं आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. पण आता काय झालं की आपल्या इंडियामध्ये डॉक्टर थॉम्पटन स्ट्रिटर या सायंटिस्टने पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरेन्स फोटोग्राफी आणि सुनील बारगजे यांनी बायोफिल्ड रीडर टेक्नॉलॉजी ह्या दोन गोष्टी त्यांनी आपल्या इंडियामध्ये आणल्या, म्हणजे भारतात आणल्या. बरं. तर त्यांनी काय काय होतं तर त्यांनी आपलं तेजोवलय आपण बघू शकतो. अच्छा. तर हे सॉफ्टवेअर आहे, एक कॅमेरा आहे. तर तेजोवलय म्हणजे एक्झॅक्टली काय, तर आपल्या शरीरामध्ये जी 7 चक्र आहेत त्या 7 चक्राचं एक आउटर वलय आहे. ओके, त्याला 5 कोश असं बोलू. अन्नमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, वासनामय कोश, असे 5 प्रकारचे हे कोश आहेत. अच्छा. आणि ते कोश आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला ही फोटोग्राफी यूज करावी लागते किंवा आपल्याला बघावी लागते. तर आता हे जी 7 चक्र आहेत ते आपल्या ऋषीमुनींना माहिती होती. फक्त आता ह्या फोटोग्राफी म्हणजे बायोफिल्ड रीडरने आपल्याला त्याची वलय आपल्याला दिसतात. मग ऑरा म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन काय, तर त्याची डेफिनेशन आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड, आपल्या शरीराभोवती असलेलं इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड जे मोजता पण येतं आणि बघता पण येतं. बरं. ओके. आता बघा, काही लोकांना आपण जर बघितलं की त्यांना बघून आपल्याला त्यांना त्यांच्याशी बोलावं असं वाटत नाही किंवा त्यांच्याशी हात मिळवाशी वाटत नाही. तर त्याचं कारण म्हणजे त्यांचा जो ऑरा आहे तो निगेटिव्ह ऑरा आहे. काही लोकांचे आपल्याला खूप चांगलं बोलावं असं वाटतं, छान गप्पा मारायला वाटतात, तर ती पॉझिटिव्ह लोक असतात, पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी लोक असतात, त्यांचा ऑरा हा पॉझिटिव्ह असतो. 7 चक्रांवर प्रचंड रिसर्च झालेला आहे. तर ज्या वेळेला आपण बायोफिल्ड रीडर या कॅमेराने ज्या वेळेला आपण त्यांचा ऑरा बघतो तर आपल्याला त्याच्या भोवती वेगवेगळे कलर्स दिसतात, जे नॅचरल कलर आहेत. म्हणजे उदाहरणतः सूर्यापासून येणारे जे स्पेक्ट्रम जे आपण बोलतो, ताना, पिही, निपाजा, बरोबर. तर ते स्पेक्ट्रम म्हणजे एक प्रकारची स्पेक्ट्रम लाईट वापरून तुम्हाला त्याच्या विशिष्ट अँगलने ते फोटोग्राफ घ्यावे लागतात. आणि त्या फोटोग्राफ मध्ये आपल्याला एक्झॅक्टली कळतं की त्याच्या शरीरातनं कुठे एनर्जी लीक आहे किंवा कुठून एनर्जी त्याची बाहेर पडते आहे किंवा त्याची चक्र इनबॅलन्स आहेत का. मग ते कसं कळतं, तर प्रत्येक चक्राला, जसं मूलाधार चक्र आहे ते सहस्त्रार चक्रापर्यंत 7 चक्र आहेत ती. मग त्याच्यामध्ये कसं आहे की त्या चक्राला जर रेड कलरचा स्पॉट आला फोटोग्राफीमध्ये तर ते चक्र इनबॅलन्स आपण म्हणतो. आता उदाहरणतः हे आज्ञा चक्र आहे, जर इथे स्पॉट आला आपला तर आपल्याला समजतं की त्याचं आज्ञा चक्र त्याचं बिघडलेलं आहे. विशुद्ध चक्र, इथे जर रेड स्पॉट आला तर आपल्याला कळतं की त्याचं हे विशुद्ध चक्र बिघडलेलं आहे. म्हणजेच काय,
की त्याला होणारे त्या चक्रासंबंधी आजार हा अतिशय खोल आणि गहन अभ्यास आहे. आपल्या इथे प्रॉब्लेम असा आहे की कोण संशोधन करायला बघत नाहीये. त्यामुळे ह्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. आम्ही गेली 15 वर्ष मी याच फील्डमध्ये रिसर्च फील्डमध्ये आहे आणि ह्यावरच संशोधन आपण करतोय. म्हणजे आपण एखाद्याचा ऑरा जर बघितला तर आपण 3 महिने अगोदर त्याचा आजारपण कसं आहे ते प्रेडिक्ट करू शकतो. हा, आता एखादा जर संताचा ऑरा असेल तर त्याचा ऑरामध्ये आपल्याला सगळे कलर एकदम सिमेट्री मिळणार आपल्याला. म्हणजे करेक्ट एकमेकांना जोडलेले असतात आणि त्याला रेड पॅच नसतो. तर वेगवेगळे कलर जसे आहेत, पिंक कलर आहे, गोल्डन कलर आहे, व्हाईट कलर आहे, ग्रीन कलर आहे, तर प्रत्येक कलरचे वेगवेगळे अर्थ आहेत. मग कुठे एनर्जी लीक होते, समजा तुमच्या थ्रोटमधनं एनर्जी लीक होत असेल तर थ्रोटचे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला थायरॉइड असू शकेल. हार्टमधनं तुमच्या जर एनर्जी लीक होत असेल तर हार्ट संबंधी काहीतरी प्रॉब्लेम असेल. आणि आता सायंटिफिकरित्या तुमचा ऑरा हा प्रूव्ह झालेला आहे की यस, तेजोवलय मान्य केलेलं आहे, शास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे. विशेषतः अमेरिका, जर्मनी ह्यावर प्रचंड त्यांचा रिसर्च आहे. तिथे तर त्यांची हिलिंग सेंटर्स आहेत. ओके, आणि आपण एखादा हिलिंग केल्यानंतर त्याचा ऑरा बघू शकतो. त्या ऑरामध्ये जबरदस्त फरक पडलेला दिसेल, म्हणजे तुमचा ऑरा चेंज झालेला असेल. म्हणजे एक प्रकारचे हिलिंगच्या टेक्निक्स आहेत. उदाहरणतः प्राणिक हिलिंग आहे, लामाफेरा हिलिंग आहे. त्या हिलिंगद्वारे जर आपण हिल केलं एखाद्या व्यक्तीला तर त्याचा पूर्वीचा ऑरा आणि त्याच्या नंतरचा ऑरा ह्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो आणि त्याच्यावरून कळतं की ह्याला ट्रीटमेंट बरोबर येते की नाही बरोबर येते. अजून एक प्रकार त्याच्यामध्ये आहे की हाच बायोफिल्ड रीडर आपण जर वास्तूसाठी जर वापरला तर वास्तूमधले जे काही कोणे आहेत, जे निगेटिव्ह कॉर्नर्स आहेत, त्यातली पण एनर्जी आपल्याला दिसते आणि ती एनर्जीवरून आपण ठरवू शकतो की काय त्याचा त्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता जर आपण एखाद्या वास्तूला ट्रीटमेंट केली, एखादी रत्नाध्याय ट्रीटमेंट केला किंवा धातू अध्याय केला, तर त्यापूर्वीचा तेजोवलय आणि त्याच्यानंतरचं तेजोवलय तुम्हाला निश्चितच त्याच्यामध्ये डिफरन्स जाणवणार आणि नंतरचा जो तेजोवलय त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कलर्सच तुम्हाला दिसणार. अच्छा, हा, म्हणजे तेजोवलय ही मुळात अस्तित्वात आहेत हे आता विज्ञानाने सिद्ध झालेलं आहे. 100% हो. अच्छा, मग आत्तापर्यंतच्या आपल्या भारतामध्ये ही तेजोवलय कुठल्या ठिकाणी किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी, एखाद्या पवित्र स्थळी ही कुठे बघितली गेलीत का? त्यांच्याविषयी काही थोडा अभ्यास, संशोधन असं काही घडू शकलंय का? हो हो, आम्ही विशेषतः मंदिरांवर आपण बऱ्यापैकी संशोधन केलंय. तर वेगवेगळ्या मूर्तीचं ते तेजोवलय आहे ते आपण बघू शकतो. 2010 साली मी लालबागच्या राजाचं तेजोवलय मी चेक केलेलं आणि खूप गर्दी होती तिथे. महत्वाचं म्हणजे काय, तिथे ते लॅपटॉप घेऊनच जाणं अवघड होतं, पण त्यावेळेला लोकांनी लाईव्ह बघितला तो तेजोवलय. मग त्या तेजोवलयावर एक छान आर्टिकल मी एका नामांकित न्यूज पेपरमध्ये मी प्रसिद्ध केलं. तर आपल्याला प्रत्येक मूर्तीचा, म्हणजे तुम्ही नुसतं सजीवांचा ऑरा असा नाहीये, तुम्ही निर्जीवांचा पण ऑरा चेक करू शकता. उदाहरणार्थ एखादा हा कप असेल, एखादं इन्स्ट्रुमेंट असेल किंवा तुम्ही काही जे वापरताय, जसं आता आपण हे जे ब्रेसलेट वापरतो स्टोनचं, ओके, तर त्याचा पण आपल्याला ऑरा चेक करता येईल. म्हणजे आपण सगळ्या गोष्टींचा ऑरा व्यवस्थितरित्या चेक करू शकतो. अजून एक मला सांगण्यासारखं एक आहे की मागच्या वेळेचा जो नाशिकचा कुंभमेळा झाला, तर त्या कुंभमेळ्याला मी जवळजवळ 5 दिवस मी तिथे होतो. तर त्या 5 दिवसामध्ये मला हेच बघायचं होतं की लोक एवढी तिथे येतात, लाखो लोक स्नान करतात आणि तेवढं होऊन मग कशासाठी एवढं हे चाललंय किंवा त्यांना काय फायदे होतात. तर तिथे आम्ही काय केलं की बायोफिल्ड रीडर मी तिथे वापरलं. तर तिथे जी मला एनर्जी मिळाली ना, ती सगळी गोल्डन एनर्जी मिळाली, सगळी गोल्डन एनर्जी. ऍक्च्युली कसं आहे, स्पेक्ट्रम मधनं 7 कलर येतात, पण त्या 7 कलर आले न येता फक्त गोल्डनच कलर मला तिथे दिसला. आणि विशेष मग ह्यावर देखील एक आर्टिकल लिहिलं मी आणि ते वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केलं. मग आम्ही काय केलं की तिथे गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांचे आंघोळ करण्यापूर्वीचा ऑरा तेजोवलय आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये जेव्हा आंघोळ करून येतात त्यावेळेचा ऑरा हे आम्ही चेक केलं. तर त्याच्यामध्ये खूप फरक जाणवला. म्हणजेच काय, आता
अजून एक छान तुम्हाला एक उदाहरण देतो. लहान बाळ रडलं ना की आपण काय करतो की मीठ मोहरी घेतो, त्याच्या अंगावरनं काढतो आणि ते आपण टाकून देतो. बरोबर. आता आपल्या इथे आताचे जे काही पुरोगामी लोक आहेत, सगळ्यांना ही खुळचट कल्पना वाटते, पण असं नाहीये. तुम्ही जर फॉरेनला जर बघितलं तर काय करतात, फॉरेनला म्हणजे पर्टिक्युलर ला जर तुम्ही बघितलं तर तिथे समजा एखाद्याला आजार आहे आणि त्याला ऑपरेशनसाठी नेत आहेत, तर 1 तास अगोदर त्याला हिलिंगची ट्रीटमेंट देतात. पण हिलिंग ट्रीटमेंट द्यायच्या अगोदर सॉल्टने त्याचा पूर्ण ऑरा क्लीन केला जातो आणि त्याच्यानंतर तुमचा तो ऑराची हिलिंग करून मग त्याला तुम्हाला ऑपरेशनला किंवा त्याच्यावर काय ट्रीटमेंट असेल तर तिथे स्पेशल हिलर लोक आहेत. म्हणजे त्या ह्याच्यातनं पण आपल्याला एक्झॅक्टली कळतं की त्यांचं तेजोवलय ऑरा कसं आहे. उदाहरणतः तुम्ही जर समुद्रामध्ये स्नान केलं तर तुम्हाला खूप बरं वाटतं, करेक्ट. तर त्याच्यामध्ये काय, मीठच आहे ना. तर बरोबर. मिठाने तुमचं काय होतं एक्झॅक्टली, मिठाने तुमचा ऑरा क्लीन होतो. आता बघा, कधी कधी तुम्हाला जर अस्वस्थ वाटलं, करेक्ट, तर तुम्ही जर तुमच्या अंगावरनं मीठ काढलं तर तुम्हाला बरं वाटणार. आणि लहान मुलांचं तर ते अनुभवच आहेत, सगळ्या मातेंचे तेच अनुभव आहेत की अंगावरून मीठ काढल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं म्हणून. तर एक्झॅक्टली काय होतं, त्याचा ऑरा जो श्रिंक झालेला असतो, तो कुठेतरी त्याच्यामध्ये पॅच आलेला असतो, निगेटिव्ह पॅच. तो मिठामध्ये ती ताकद आहे, ती खेचून घेण्याची ताकद आहे निगेटिव्हिटी ऑरामधली. आणि आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये प्रचंड प्रमाणात याच्यावर विपुल साहित्य, पण कोण अभ्यास नाही करत, कोण संशोधन करत नाही त्याच्यावर. तर मला हे सांगायचं आहे की निगेटिव्हिटी खेचून घेण्यासाठी मिठाचा जसा वापर होतो, त्याचप्रमाणे तुम्ही ऑराला अजून हिलिंगची जर ट्रीटमेंट दिली तर तुम्हाला डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा होणार आणि तुम्हाला प्रसन्न वाटणार. आता मी ज्या तीर्थक्षेत्री गेलेलो तर तिथे आम्ही सगळ्यांचे ऑरा चेक केले. तिथल्या कुंभमेळ्याचं, की नाशिकच का किंवा जे ठराविक ठिकाण आहे, तर सूर्य, गुरु, ओके, पृथ्वी आणि ह्यांचा जो अँगल होतो तो अँगल तिथे होतो. अच्छा. बरं, एवढ्या लोकांनी आंघोळ केली. मी किती जणांचे रोज इंटरव्ह्यू घेत होतो की बाबा तुम्हाला काय सर्दी झाली आहे, खोकला झालाय. आता मला सांगा, पाणी जर बघितलं तर ते गढूळ होतं, पण एकालाही कसलेही सिम्पटम नव्हते. बरं, त्यांनी तर हे केलंच. मी स्वतः 3 वेळा तिथे जाऊन डुबायचो. ओके, म्हणजे मी अनुभव घेतले की काय किती बरं वाटतं. तर थोडक्यात काय, की तुमचं ऑरा क्लिनिंग करण्याचं हे एक साधन आहे. ओके, म्हणून समुद्र स्नान करायचं. म्हणून आपल्या धर्मात सांगितलंय की तुम्ही दर 15 दिवसांनी समुद्र स्नान करा. पण आपले समुद्र स्नान करण्यासारखे राहिलेले नाहीत. मग तुम्हाला कुठेतरी मालवणला जावं लागेल किंवा जिथे किनारे रत्नागिरी आहे, गणपतीपुळे, तिथे जाऊन तुम्हाला तुमचा ऑरा वगैरे क्लीन करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की ज्यावेळेला ती लोक बाहेर आली, त्यांचे इंटरव्ह्यू घेतले आम्ही की तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं. तर आपल्या धर्मात सांगितलं की पाप धुण्यासाठी आहे. पण तो ठीक आहे, तो एक आपण श्रद्धेचा भाग म्हणू. पण हे क्लिनिंग, ऑरा क्लिनिंग खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येकाने त्या मेळाव्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की तुम्ही जर वज्रेश्वरीला गेलात तर गरम पाण्याची कुंड आहेत तिथे वज्रेश्वरीला. मी स्वतः त्याचे अनुभव घेतलेले आहेत. आम्ही बायोफिल्ड रीडरने ते चेक केलेलं आहे की आंघोळीपूर्वी आमचा ऑरा आणि त्याच्यामध्ये जेव्हा कुंडामध्ये गरम पाण्याची कुंड आहेत, फॉस्फरस आहे तिथे, आणि आम्ही आंघोळ केल्यानंतर आमचा ऑरा चेक केलेला आहे. तुम्हाला एवढा बदल दिसणार आणि स्वतः पण तुम्हाला अनुभवता येते की तुम्हाला बरं वाटते, फ्रेश वाटते. बरं. असं एवढं संशोधन आहे, अजून त्याच्यावर रिसर्च चालू आहे. अजून पुढे काही बऱ्याच गोष्टी लोकांसमोर येऊ शकतात. हम्म. हा विषय खरंच एक खूप वेगळा आहे आणि नक्कीच अभ्यासण्यासारखा आहे की ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये रस असेल त्यांनी नक्कीच यांचा विचार करायला हरकत नाही. करेक्ट. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विशेषतः ही गोष्ट आढळून येते की आपल्याला खूप बरंही वाटतं, खूप पॉझिटिव्ह वाटतं. मग तुम्ही जाऊन आंघोळ केली असेलच असं नाही. म्हणजे आता त्र्यंबकेश्वरला किंवा एखाद्या मंदिरामध्ये गेलं, नुसते हात जोडले तरी आपल्याला छान वाटतं. तर याचं कारण त्या ठिकाणी वातावरण वेगळं असतं, तिथला ऑरा वेगळा असतो, की तिथे काही जसं आपण म्हणतो त्या वाईब्स वेगळ्या असतात. नक्की काय कारण असू शकतं यांच्याविषयी? 100% खूप चांगला क्वेश्चन विचारला. आपली तीर्थक्षेत्रीय जे आहेत ते एका ठराविक अक्षांश रेखांशावर आहेत. ठराविक जी प्रसिद्ध आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय.
त्या तीर्थक्षेत्राच्या अक्षांश रेखांशावर ब्रह्मांडाचे काही परिणाम होतात, जिथून कॉस्मिक एनर्जी येते आणि ती कॉस्मिक एनर्जी त्या मंदिरामध्ये असते. त्याच्यामुळे ती एनर्जी ऑलरेडी असते. जेव्हा आपण त्या आपला ऑरा मंदिराच्या ऑराच्या संपर्कात येतो, तर डेफिनेटली आपल्याला ती एनर्जी मिळते आणि आपल्याला बरं वाटतं. अजून याच्या पुढे जाऊन जर आपण बघायला गेलो, तर सर्वात एक मोठं संशोधन तुमचं बायोजेमेट्री हा एक सब्जेक्ट आहे आणि त्याचं संशोधन झालंय इजिप्तला. बरं. इजिप्तच्या एका सायंटिस्टने त्याच्यावर बराच अभ्यास केला. तर त्यांनी काय केलंय की वेगवेगळ्या शेप्स आणि वेगवेगळ्या अँगल्स, त्याच्यामुळे त्याचं फर्निचर त्यांनी तयार केलं, वेगवेगळ्या आकृत्या तयार केल्या. तर त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचा रिसर्च पेपर आहे, नेटवर पण अवेलेबल आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ते जे शेप्स आहेत, ते शेप तुम्ही जर बघितले तर तुमच्या अल्फा बीटा थीटा डेल्टा जे वेव्ज आहेत मेंदूच्या, त्या वेव्जला त्या कंट्रोल करतं किंवा त्या वेव्जला तुमचं पॉझिटिव्हिटी तुमची वाढवतं. हा एक त्यातला रिसर्च आहे. मग आम्ही असा रिसर्च केला की मग मंदिरामध्ये ज्या ऊर्जा आहेत, त्यांचा ऑरा, ती तर मूर्ती आहे, मग कसा काय त्यांचा ऑरा आपल्याला म्हणजे आपल्यावर परिणाम करतो, हा पण संशोधनाचा विषय आहे. आता तुम्ही उदाहरण घेतलं, एक सरस्वतीचं पोश्चर आहे, कित्येक वर्षापासून ते एकच पोश्चर आहे. बरोबर. सरस्वतीचे कुठेही मंदिरं नाही आहेत, सरस्वतीच्या मूर्त्या पण आढळत नाही, फार कमी ठिकाणी मंदिर आहेत, बरोबर, म्हणजे जवळजवळ नाहीच. पण तिचं जे पोश्चर आहे ना एक बसण्याचं, की तिने एक पाय वरती केलेला आहे, ओके, वरती असं ठेवून एका पायावर एक पाय वरती ठेवून दिलेला आहे. तर तुम्ही त्या पोश्चरचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, तर तिचं जे पायाचं जे चित्र आहे, त्याच्यामध्ये बरोबर 135 डिग्री तयार होतं. आणि त्या लोकांनी, इजिप्शियन लोकांनी हेच प्रूव्ह केलेलं आहे की वेगवेगळ्या डिग्रीज मध्ये जो अँगल होतो, त्या अँगलचा आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. तर ती जी मूर्ती आहे किंवा तो जो फोटो आहे, तर आपण नेहमी सांगतो की सरस्वतीचा फोटो आपल्या नजरेसमोर किंवा मुलं जिथे अभ्यासाला बसतात तिथे तुम्ही लावा. तर त्याचं कारणच हे आहे, तो जो तेजोवलय त्याचं निर्माण झालेलं आहे किंवा त्यात 135 डिग्रीमुळे जी त्यांची ऑरिक लेवल जी वाढलेली आहे, त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होतो. आणि असं नुसतं एकच आपली मूर्ती नाही आहे, तर वेगवेगळ्या मूर्ती आहेत, ओके, त्यांचे वेगवेगळे अँगल्स आहेत. जसं 345 डिग्रीज अँगल आहे, तो 135 डिग्री चांगला सांगितलेला आहे, 345 डिग्री ग्रीड सांगितलेला आहे, असे वेगवेगळ्या अँगलचे. कारण हा खूप गहन विषय आहे, कारण ह्या बायोजॉमेट्रीवर सध्या रिसर्च चालू आहे आणि आम्ही मंदिरांवर स्पेशल करतोय की त्या मूर्त्यांचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि त्यांचं तेजोवलय का त्यांचं आढळलेलं आहे. तर वेगवेगळ्या मूर्त्यांमध्ये झालेले वेगवेगळे अँगल, त्याचे परिणाम आपल्यावर होतात. आणि निश्चितच पहिला आपल्यावर होतात म्हणजे काय, तर आपल्या ऑरावर होतात, तेजोवलयावर होतात आणि डेफिनेटली तुमच्या माइंडवर पण होतात. कारण तुमची कॉस्मिक एनर्जी ही माइंडशी संबंधित आहे. म्हणजे जसं आपण बघितलं की तुमचं ही जी कॉस्मिक एनर्जी आहे, ही ग्लोबल एनर्जी आहे, खाली येते टेलोरिक एनर्जी आहे. तर ह्या तिन्ही एनर्जीज आहेत त्या ऑराशी संबंधित आहे. अच्छा. त्यामुळे ते डेफिनेटली आपल्याला वेगवेगळ्या प्रतीकांचा आपल्याला अभ्यास होतो. वेगवेगळी प्रतीकं आहेत आपल्याकडे, शुभ प्रतीकं आपण बोलतो की नाही, ते त्या शुभ प्रतीकांचा पण ऑरा घेऊ शकतो आपण. तुम्हाला पॉझिटिव्हच येणार तो ऑरा. स्वस्तिक आहे, शंख आहे, लक्ष्मीची पावलं आहेत, गजमुख आहे, खूप कमळ आहे, वेगवेगळे प्रतीक आहेत. तुम्ही त्यांचं पण तेजोवलय जर बघितलं ना, तर तुम्हाला पॉझिटिव्हच दिसणार. म्हणून आपल्या इकडे ती प्रथा आहे की वेगवेगळे दरवाजावर आपण ते चित्र काढतो किंवा ती कोरतो आपण. तर असं छान त्याचं एक आभामंडळ तयार होतं आणि याच्यावर रिसर्च झाला पाहिजे. आम्ही करतोच आहेत, आम्ही लोकांसमोर हे सगळं मांडतोच आहेत. तर अतिशय ऑरा छान सब्जेक्ट आहे हा. ऑरा एक विषय झाला, पण अनेकदा लोक असं म्हणतात की एखाद्या ठिकाणी खूप नकारात्मक वाटतं, तर ज्या वेव्स बद्दल किंवा ज्या ऊर्जा शक्तींबद्दल, फ्रिक्वेन्सीज बद्दल लोक विशेषतः बोलतात, तर ही धन ऊर्जा किंवा पॉझिटिव्ह वेव्स किंवा निगेटिव्ह वेव्स, हा काय प्रकार असतो किंवा ह्या कशा निर्माण होतात? बघा कसं आहे माहिती आहे, फ्रिक्वेन्सी हा पण एक चांगला सब्जेक्ट आहे. त्याच्यावर पण गेली आम्ही 8-10 वर्ष रिसर्च करत आहे. तर एखाद्या भूमीमध्ये जर तुमचं एखादं शल्य असेल, ओके, तर त्या शल्यापासून पण एक निगेटिव्ह ऑरा त्या जमिनीचा तयार होतो. किंवा तिथे जर काय घर बांधलं, तर त्या घराचा पण एक निगेटिव्ह ऑरा तयार होतो. अजून त्याच्या पुढे आपण जाऊन असं विचार करू की जिओपॅथिक स्ट्रेस, आता एक नवीन रिसर्च आहे
आणि जर्मनीचा रिसर्च आहे की जिथे पाण्याच्या वॉटर वेन्स जिथे जातात त्या वॉटर वेन्स एकमेकांशी जिथे छेदतात तिथून जी व्ही शेपमध्ये तुमची ऊर्जा निर्माण होते, तर त्या ऊर्जेमध्ये जर आपण आलो तर आपला ऑरा पूर्ण डिस्टर्ब होऊन जातो, म्हणजे तो विस्कटून जातो ऑरा, आणि मग आपल्याला आजार होतात. उदाहरणतः कॅन्सर, मायग्रेन असे वेगवेगळे आजार होतात. आता उदाहरणतः अजून बघायचं झालं तर की जे काही ॲक्सिडेंट स्पॉट आहेत तिथे आम्ही बायोफिल रीडरने जाऊन आम्ही काही एनर्जी मोजली, तर तिथे पण ती ऊर्जा आम्हाला दिसली. आणि बरं. त्या ऊर्जेमध्ये जर ड्रायव्हर जर थकलेला असेल आणि तो जर सापडला तर डेफिनेटली ऍक्सिडेंट होण्याचे मॅक्झिमम तिथे चान्स आहे. म्हणजेच काय की ऑरा किती इम्पॉर्टंट आहे. म्हणून ऑरा क्लीन करण्यासाठी किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड आपलं चार्ज करण्यासाठी स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, आणि त्याच्यावर तर प्रचंड रिसर्च आहे, प्रचंड रिसर्च आहे. पण कोण करत नाही, लोकांना ते थोतांड वाटतं. पण ज्या वेळेला तुम्ही स्तोत्र वाचता, जसं रामरक्षा आहे, गणपती अथर्व शीर्ष आहे किंवा मारुती स्तोत्र आहे, ह्या स्तोत्रामुळे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी जनरेट होतात आणि आपल्या बॉडीला त्याचा फायदा होतो. आता उदाहरणतः आपण आता बोलतोय महामृत्युंजय जपाबद्दल. ओके, आपले जेवढे मंत्र आहेत, ओके, त्या मंत्रावर इथे नाही तर परदेशी संशोधन झालेलं आहे. उदाहरणतः महामृत्युंजय जो जप आहे त्याची फ्रिक्वेन्सी आहे 528 हर्ट्स. बरं. करेक्ट. आता ही जर्मनीला रिसर्च झालेला आहे, जर्मनीच्या लोकांनी याच्यावर काम केलेलं आहे. तर आपल्या डीएनए मध्ये जो मॉलिक्यूल असतो की नाही, त्या मॉलिक्यूलमध्ये जे वॉटर किंवा स्फटिक असतात, तर त्याला हे चार्ज करतं हा मंत्र. आता त्याची वेगवेगळे फ्रिक्वेन्सी घेण्यासाठी काही मशीन्स पण आलेली आहेत, काही फ्रिक्वेन्सी तुम्हाला नेटवर पण जाऊन मिळू शकतात. तर प्रत्येक मंत्राला अर्थ आहे. आता उदाहरणतः तुम्ही जर स्तोत्र वाचताय तर काय होतं, आपलं इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड आपलं चार्ज होतं. बघा, आपल्याला कधीही स्तोत्र वाचताना आपल्याला सांगितलेलं आहे की कुठेही झालं तरी आसन घ्यायचं, जसं दर्भासन आहे, लोकरीचं आसन आहे. हे घेण्यासाठी काही कारण आहे, कारण का होते, बॉडीमध्ये एक प्रकारची एनर्जी तयार होते आणि ती अर्थिंग होणे बॉडीतल्या बॉडीत शरीरामध्येच ती फिरावी किंवा त्या चक्रांमध्ये फिरावी आणि त्या चक्रांमधनच आपला ऑरा क्लीन व्हावा, त्याच्यासाठी ही सगळी योजना आहे. मग त्यावेळेला आपण काय करतो की एखादं आसन घेतो, दर्भासन घेतो, तुमचं लोकरीचं आसन घेतो, वेगवेगळ्या आसनाचे प्रकार आहेत. तर ते तुमचं एक्झॅक्टली काय होतं, तर तुमची चक्र चार्ज होतात. आता अजून एक तुम्हाला एक उदाहरण देतो की आता छोटंसं बाळ आहे, तर बाळ ला समजा सुसूला झालं तर ते आई काय करते, श असा आवाज काढते, शू. जगातल्या सगळ्या बायका त्याच आवाज काढतात, काही वेगळा नाही. कोण वम मम असं काय कोण बोलत नाही, तो शू असा आवाजच असतो. त्यांनी काय होतं की आपलं त्या संबंधित असलेलं चक्र, त्याचा जो शब्द आहे की त्याचा वर्ड जो आहे तो तोच आहे, ते उद्दीपित होतं, त्यातल्या पाकळ्या कंपन पावतात आणि मग त्याला मनाला त्याच्या एक सिग्नल मिळतात मेंदूला, आणि ते काय होतं, त्याला सिंपल आहे, त्याला सुसू होते. हे लहानपणी आपण बाळ, कारण त्यांचा ऑरा त्यावेळेला एकदम नाजूक असतो, लहान असतात ते. जसं जसं ते मोठे होतात तसं तसं त्यांचा ऑरा वगैरे सगळा डेव्हलप होत जातो. आणि जे साधना करतात त्यांचा प्रश्नच नाहीये. म्हणून मी बोललो ना की जे लोक मंत्र बोलतात, मंत्र जाप करतात किंवा तुमचं स्तोत्र म्हणतात, तर त्यांच्यामध्ये एक प्रकारची एक एनर्जी आलेली असते आणि ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. आणि मग आपल्याला जर बघायचं असेल तर आपण बायोफिल रीडरने त्यांचा ऑरा आपण चेक करू शकतो. आपण आता मंत्रांविषयी बोललो, तर कसं आहे की घरांमध्ये सामान्यपणे जे मंत्र म्हटले जातात त्याच्यामध्ये रामरक्षा स्तोत्र हे तर खूप कॉमन आहे, आणि दुसरं म्हणजे अथर्व शीर्ष. तर यापैकी सुद्धा अथर्व शीर्ष, आणि त्यात विशेषत्वाने मी अथर्व शीर्षाबद्दल याच्यासाठी विचारतोय कारण गणपती आता येऊ घातलेत. गणपतीच्या पूजेमध्ये आपण अथर्व शीर्षाभिषेक करतो गणेशाच्या मूर्तीवरती. तर या मंत्रामध्ये, या स्तोत्रामध्ये नेमका कशा प्रकारातनं आपल्या ऑराला चार्ज केलेलं आहे, किंवा त्याच्याबद्दल जास्त माहिती घ्यायला नक्कीच आवडेल आम्हाला. बरोबर. गणपती अथर्व शीर्ष जेव्हा वाचतो तर गणपती ही काय, कशाची देवता आहे, तर ती बुद्धीची देवता बुद्धीची आहे. देवता आहे. आणि आपल्या शरीरामध्ये असलेलं मूलाधार चक्र, त्याची जी देवता सांगितलेली आहे ती श्री गणेश सांगितलेला आहे. आणि मूलाधार चक्राचा कलर सांगितलेला आहे लाल सांगितलेला आहे. पूर्वी जर तुम्ही बघितलं, थोडस म्हणूनच गणपतीच्या म्हणजे अथर्व शीर्षामध्ये मूलाधार स्थितोसी नित्यम त्याच्यामुळे येतं. येस, बरोबर आहे. ते सगळी चक्र उद्दीपित करण्यासाठी ते सगळं स्तोत्र आहे.
जेव्हा आपण स्तोत्र म्हणतो तर एक्झॅक्टली काय ती फ्रिक्वेन्सी आहे आणि त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपला ऑरा उद्दीपित होतो, आपलं चक्राला चालना मिळते आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड आपलं भारलं जातं. आता इलेक्ट्रोस्टॅटिक आहे की नाही पण लोकांना कसं कळणार? सिंपल आहे ना, हा एक क्वेश्चन आपल्या मनात येतो, कसं आपण मेजर करणार? बरोबर. तर आपण काय करतो, आपण जेव्हा फणीने केस विंचरतो आणि फणी जेव्हा केसाला आपण जेव्हा हे करतो किंवा ती घासतो फणी आणि जेव्हा आपण केसांवर धरतो ना तर केस उभे राहतात. हम्म. म्हणजे तेच काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक, त्याला बरोबर, आपण तो बरोबर. परिणाम म्हणतो. बरोबर. हा, आपण आपल्या शाळेमध्ये हे प्रयोग आपण हो केलेले हो आहेत. हो. मग ऑराचं हे अतिशय सरळ सरळ गणित आहे की ह्या पद्धतीने ऑरा आपला, तर स्तोत्रांमध्ये मंत्रांमध्ये हीच ताकद आहे. एक्झॅक्टली तेच वर्क करतं की तुम्ही जसे जसे मंत्र म्हणाल, जसे जसे स्तोत्र म्हणाल, तशी तशी तुमची एनर्जी जी आहे, ऑरिक लेवलची एनर्जी आहे, ही डेव्हलप होत राहते. म्हणून त्या मंत्रांना अतिशय महत्व आहे. आता अजून एक आपण जर पूर्वीचे संदर्भ ग्रंथ जर आपण काढले तर बघितलं तर पूर्वी काय आहे की जर एखाद्याला काय शारीरिक आजार असेल तर त्याला काय सांगितलेलं आहे की तुम्ही पृथ्वी तत्वाशी तुम्ही निगडीत व्हा. पूर्वी आपण बेअरफूट म्हणजे आपण चप्पल न घालता चालायचो, कारण ते पृथ्वीबरोबर आपण टच होतो. पृथ्वीची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 7.86 सांगितलेली आहे, त्याच्याशी आपण ट्यून झालेलो आहे. जेव्हा पृथ्वीचं आणि आपलं कनेक्शन तुटतं त्यावेळेला आपल्याला जे पृथ्वी संबंधी आपल्या शरीरात जे काय म्हणजे 5 तत्व आहेत आपल्या शरीरामध्ये, ते तत्व बिघडतं. मग त्याला काय आहे सांगितलेलं. आता मग डॉक्टर बोलता हवा पालट आहे, तुम्ही जा जरा बाहेर जा, चाला थोडा, जमिनीवर तुम्ही गवतात चाला. म्हणजेच काय की पृथ्वी तत्वाशी कनेक्टेड होतो. आता गणपतीचा विषय आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की आजचे जे सण चालू आहेत गणपती विषयी, ते खरोखर त्याला विकृत स्वरूप आलेलं आहे. खरं गणपती कसं सांगितलेलं आहे, तर त्या गणपतीला माती घ्यायची आहे, ती त्या मातीला तुम्ही आकार द्यायचा आहे. म्हणजेच काय होणार की तुम्ही त्या मातीला जेव्हा टच करता किंवा ते फील येते, त्याने पण चक्र उद्दीपित होतं. बरं. आणि ज्या वेळेला तुम्ही तो गणपतीचा आकार येतो, इट्स कॉल्ड बायोजॉमेट्री. बायोजॉमेट्री आकार आहे तो. आणि तुम्ही ते जेव्हा त्याच्या कनेक्टेड जाता आणि तुम्हाला ती ऊर्जा मिळते. मी शाडूचं बोलतोय, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचं बोलत नाहीये, ते आता साच्यात बनतात. पण खरं ते त्या पद्धतीने तो गणपती सांगितलेला आहे. तो गणपती पूजेत ठेवायचा आहे, मग त्याला ती पत्री वगैरे वाहायची आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर बरोबर तो गणपती आपण कुठे विसर्जित करायचा आहे, तर पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. मग ते पाणी कुठे, बघा त्याच्यावर आपण मध हे करतो, पंचामृत करतो, पत्री ठेवतो, वेगवेगळ्या वनस्पती ठेवतो, अथर्वशीर्ष म्हणतो. एक्झॅक्टली काय होतं की ते माती आहे ती पण चार्ज होते ना. आलं लक्षात? मग मग जेव्हा तुम्ही त्याचं विसर्जन करता तर ते पाणी कुठे सांगितलेलं आहे त्यांनी, तर तुम्ही झाडाला तुम्ही ते पाणी द्यायला सांगितलेलं आहे. खूप अभ्यासाचा विषय आहे. पण आज अशी परिस्थिती झाली आहे की तो त्यातली जी मूळ संकल्पना आहे ती राहिली आहे बाजूला आणि लोक काहीतरी वेगळंच करतायत. मग तुम्हाला जो रिझल्ट सांगितलेला आहे, ओके, तर तो रिझल्ट तुम्हाला तसा मिळणार नाही. मिळणार नाही. हा आपल्या सणांबद्दलचा एक भाग झाला, पण आपण म्हणजे मी खरा जो विषय मांडत होतो किंवा जो विचारून घेत होतो तो की जेव्हा अथर्व शीर्ष म्हणतो त्यावेळेला आपल्या कोणत्या चक्रांना किंवा आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारच्या हालचाली घडतात किंवा कोणत्या प्रकारच्या वेव्स निर्माण होतात की ज्याच्यामुळे आपल्याला एक प्रसन्नता येऊ शकते, त्याच्याबद्दल अधिक माहिती घ्यायला हा, आवडेल आता पूजेच्या वेळेच्या. हा आता आपण जेव्हा गणपती अथर्व शीर्ष म्हणतो तर सर्वात महत्वाचं चक्र चार्ज होतं तर आपलं मूलाधार चक्र. कारण मूलाधार चक्राची देवताच गणपती सांगितलेले आहे, गणेश सांगितलेले आहेत. आणि ज्यावेळेला मूलाधार चक्र तुमचं चार्ज होतं तर त्यावेळेला तुमची फिजिकल जी लेवल आहे किंवा फिजिकल कॅपॅसिटी आहे किंवा तुमची शारीरिक जी रचना आहे ती तुमची अतिशय घट्ट होते किंवा तुम्ही फिजिकली फिट राहता. हा सर्वात त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. अजून एक महत्वाचा भाग काय की ज्या फ्रिक्वेन्सी तयार होतात, कारण ती बुद्धीची देवता आहे, त्यामुळे त्या फ्रिक्वेन्सी आपल्या मेंदूला चालना देतात. ओके, आणि त्याचा रिझल्ट मिळतात. मग अशी मी बायोजॉमेट्रीचा एक विषय घेतलेला की बायोजॉमेट्रीमध्ये काही असे शेप्स आहेत की ते बघितल्यावर आपल्याला आपल्या शरीरावर आपल्या मनावर परिणाम होतो. तसंच गणपतीची मूर्ती बघितल्यावर आपल्या मनावर परिणाम होतो, अथर्व शीर्ष वाचल्यावर आपल्या मनावर परिणाम होतो. आणि मन जर तुमचं एक संतुलित झालं तर मला सांगा तुम्ही काहीही कार्य करू शकता, कोणतंही कार्य. जर तुम्ही उदास असाल, दुःखी असाल
तर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय घेण्याची क्षमता फक्त तुम्हाला त्याच्यामध्येच मिळते. रामरक्षा म्हणतो तेव्हा काय करतो की सगळे चक्र उद्दीपित करतात. त्यांनी शरीराच्या प्रत्येक जे तेजोवाल्यालाच त्यांनी कल्पलेलं आहे आणि तेव्हा म्हणतो तेव्हा ते सगळ्या गोष्टीचं त्यांनी प्रोटेक्शन घेतलेलं आहे किंवा संरक्षण घेतलेलं आहे. तुम्ही बघा ना त्या रामरक्षेचा अर्थ घ्या ना तुम्ही समजून, मग त्याला कळेल की त्या प्रत्येक मंत्रामध्ये आणि मंत्र करेक्ट. मंत्र म्हणजे काय की मंत्र आपल्याला डेफिनेटली मंत्रामुळे आपली एनर्जी वाढते आणि आपलं इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड वाढतं, चार्ज होतं. हे आता सिद्ध झालेलं आहे. त्याच्यासाठी काय वेगळं काय करायची काय गरज नाही, सिद्ध झालेलंच आहे ते. मग एक तर आता ह्या विषय आपला जो आहे की शरीरावरती होणारे परिणाम, तर साहजिकचपणे प्रश्न असा येतो की आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कोविड भारतामध्ये जगामध्ये पसरलेला आहे, तर कोविड रुग्णांवर ह्या विद्येचा कुठल्या प्रकारातनं परिणाम होतो किंवा ह्याचा वापर करून कोविड रुग्णांना सुद्धा कशा प्रकारातनं अधिक फायदा करून दिला जाऊ शकतो? करेक्ट. मी सांगितलं मी गेली 8-10 वर्ष फ्रिक्वेन्सीवर रिसर्च करत आहोत आणि सायमॅटिक फ्रिक्वेन्सी असं जर्मनीने एक शोधलेली आहे. ओके, म्हणजे आपल्या स्तोत्रमंत्रांमुळे जी फ्रिक्वेन्सी आपल्याला क्रिएट होती पण आपण दाखवू शकत नाही, अनुभव घेऊ शकतो. पण त्यांनी काय केलंय की त्याच्यावर प्रचंड प्रमाणात रिसर्च केला आणि त्यांनी बेल साऊंडचा उपयोग करून वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी तयार केलेल्या आहेत. तर त्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचा आपल्या शरीराच्या प्रत्येक पार्टवर त्याचे परिणाम होऊन तो पार्ट आहे ना हील होतो, त्याला हिलिंग होतं ते पार्टला आणि ते त्यातले ज्या पेशी आहेत त्या ऍक्टिव्हेट होतात किंवा त्याच्यातनं आपल्याला रिझल्ट आणि त्यांचा रिसर्च आहे बरोबर ह्या सायमॅटिक फ्रिक्वेन्सी. मग उदाहरणतः आपण जर बोललो की पूर्वी बघा कोण आजारी पडलं ना तर काही वेळेला त्यांचे काही नातेवाईक एखादं स्तोत्र म्हणायचे किंवा तुमचं महामृत्युंजय जपाचं एक अनुष्ठान करायचे आणि त्याला बरं पण वाटायचं. म्हणजे याचा अर्थ काय की त्याच्या शरीरामध्ये 528 हर्ट्झची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये चालना करून ओके त्याचा DNA त्याच्या ऍक्टिव्हेट करून त्याला तो त्याचा रिझल्ट मिळतो. करेक्ट. म्हणजे मग आता काय झालंय, आता ह्या लोकांनी असा रिसर्च केलेला आहे की ह्या फ्रिक्वेन्सीचा वापर करून कसा आपल्याला आजार बरा करता येईल. आता कोविडच्या काळामध्ये जे काही आजारी लोक पडली किंवा त्यांना जे काही त्रास झाले तर मग आम्ही काय त्याच्यावर प्रयोग केले की तुमची औषधं तर आम्ही सांगितलं की तुम्ही तुमची औषधं घ्या पण तुम्हाला लवकर बरं वाटावं तर आम्ही आमच्या ऑराच्या दृष्टिकोनातून विचार करणार ना. आम्ही काय विचार करणार की कोविड झाल्यामुळे काय झालं, त्याचा इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड बिघडलाय, त्याला त्रास झालाय, सगळं झालंय. मग आम्ही विचार करतो आता कोविड झाल्यानंतर मी त्याला सांगू शकत नाही ना अरे हे रोज मंत्र म्हण, हे अथर्व शीर्ष म्हण, असं काय आपण बोलू शकत नाही कारण त्याला त्यांची मनस्थिती ठीक नसते. मग आम्ही काय प्रयोग केले तर वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी होत्या. 528 हर्ट्झ अशी फ्रिक्वेन्सी आहे, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आहेत. जसं 7.86 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्या फ्रिक्वेन्सीच्या क्लिप आहेत. तर आम्ही त्यांना मोबाईलवर सेंड केल्या आणि त्यांना सांगितलं रोज सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला ऐकायचेच आहेत. उदाहरणतः शुगर असेल, तुम्हाला BP असेल तर त्याच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. पुढे माझं असं म्हणणं आहे की जर्मनीला ह्याच्यावर रिसर्च आहेत, जर्मनीला सेंटर पण आहेत की लोक जाऊन त्याच्यावर उपचार घेतात, जातात तिथे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे उपचार घेतात, जसे आजार असतील त्याप्रमाणे त्याच्यावर उपचार आहेत. त्याच्यामध्ये एक लाईट पण त्यांनी डेव्हलप केलेली आहे की ती लाईट समोर ठेवून त्याच्यातनं फ्रिक्वेन्सीसून जसं आपण फोटॉन बोलतो त्या पद्धतीने तुमच्या शरीरावर तुमच्या ऑरिक लेवलला ते स्टेबल करतं. तर आता ह्या फ्रिक्वेन्सीचा आम्ही असा वापर केला आणि प्रत्येकाला जसा आजार आहे त्या त्या पद्धतीने आम्ही त्याला वेगवेगळ्या जशा चक्राच्या काही फ्रिक्वेन्सी आहेत, तुमच्या आजाराच्या फ्रिक्वेन्सी आहेत, त्या आम्ही त्यांना दिल्या आणि त्यांनी ते रोज ऐकल्या आणि ते लोक लवकर बरे झाले. मी असं म्हणत नाहीये की फ्रिक्वेन्सी दिला आणि लगेच तुम्ही बरे होणार, अशातला भाग नाहीये. जी औषधं आहेत तुम्हाला घ्यायचीच आहे, पण औषधं घेऊन पण काही वेळेला बरं वाटत नव्हतं. मग आम्ही हे प्रयोग केलेले आहेत आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला म्हणजे आम्हाला चांगले मिळालेले आहेत रिझल्ट त्याचे. इथे आज तुम्ही आम्हाला दाखवायला काही उपकरणं आणलेली दिसत आहेत मला, तर या उपकरणांविषयी अधिक माहिती घ्यायला तर नक्कीच आवडेल. बरोबर. आता हे एक उपकरण आहे, ह्याला H3 गोल्ड असं म्हणतात. ओके, हे जर्मनीचे जे सायंटिस्ट आहेत, आर्किटेक्ट लोक आहेत, तर हे उपकरण वापरतात. टोटल 22,000 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज. आपल्या वातावरणात फ्रिक्वेन्सीज आहेत ना, मोबाईलमध्ये काय फ्रिक्वेन्सीज आहेत ना, फ्रिक्वेन्सीमुळेच आपण बोलू शकतो.
तर ह्या फ्रिक्वेन्सी आपण वेगवेगळ्या गोष्टी आपण ह्याच्यातनं मोजू शकतो आणि आपल्याला कळतं. जसं चक्राची फ्रिक्वेन्सी आपण मोजू शकतो, तुमच्या ऑराची फ्रिक्वेन्सी मोजू शकतो, जमिनीमधला जिओपॅथिक स्ट्रेस शोधू शकतो, जमिनीमधला वॉटर शोधू शकतो, वेगवेगळे धातू याने शोधू शकतो. ते वेगवेगळे ह्याला कर्सर दिलेला आहे, ही गोल्डन प्लेट आहे, आतमध्ये सेन्सर आहे आणि इथे ते वेगवेगळे पॉईंटला जर आपल्याला कुठच्या पॉईंटला ठेवायचं, जसं पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायची आहे तर 6.4 CU ह्याला जर आपण ठेवलं तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळेल. तर आता आपण बघूया 6.4 वर आपल्या स्टुडिओची काय एनर्जी आहे ती ती एकदा चेक करू ना चेक स्टुडिओमधली एनर्जी. तर आपण एक असं एक एनर्जी आपण बघतोय की इथे पॉझिटिव्ह आहे का. ओके, हे हील होते म्हणजे आपल्याकडे पडते, म्हणजे याचाच अर्थ काय की इथे एनर्जी पॉझिटिव्ह आहे. ओके. तर अशा प्रकारे हे H3 गोल्ड जर्मनीचं. आता मला ते सांगायचं आहे की सगळे जे शोध लागले आहेत म्हणजे उपकरणाचा शोध लागलेला आहे तो सगळा बाहेरच्या देशात आहे, पण त्याचं बेसिक मॉडेल जे आहे म्हणजे त्याचं जे आपण काय बोलतो त्याला की त्याचा जो अभ्यास आहे, गाभा आहे, तो आपल्या मूळ संस्कृतीत आहे. म्हणजे हे तुम्हाला बाकी कुठे तुम्हाला दिसणार नाही. आणि तोच पॉइंट पकडून त्यांनी वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट शोधलेले आहेत, जसं युनिव्हर्सल स्कॅनर आहे, बायोफिल्ड रीडर आहे जसं ऑराचं, त्याच्यानंतर H3 गोल्ड आहे, अर्थ मॅग्नेटोमीटर आहे. हे सगळ्या फ्रिक्वेन्सीवर काम करणाऱ्या गोष्टी आहेत. खूप इन्स्ट्रुमेंट आहेत, जसं आपण त्या पद्धतीने करू शकतो. अजून एक सांगण्याचं म्हणजे काय की सायमॅटिक फ्रिक्वेन्सी ज्या माझ्याकडे आहेत तर त्या सायमॅटिक फ्रिक्वेन्सी आता काही वेळेला आपण अर्धा तास काय ऐकू शकत नाही एखादी फ्रिक्वेन्सी. मग त्याच्यामध्ये कसं आहे की ही ही जी आहे ती ब्रॉडकास्टिंग प्लेट बोलतात. ही आपल्या इथे तयार होत नाही, ही US ला तयार होते. ओके, आपल्या इथे ही मिळत पण नाहीये. मग आता समजा एखादा मंत्र आहे तर मंत्र कंटिन्यू किती वेळ तुम्ही ऐकणार. काहीतरी मंत्र आहे, तुम्ही 24 तास ऐकू शकत नाही, बरोबर की नाही. मग जर तुम्ही ह्याला कनेक्ट केलं आणि तुम्ही तुमच्या मोबाईलला कनेक्ट केलं, ओके, आणि तुम्ही तो मंत्र चालू केला, ओके, तर तुम्हाला आवाज नाही येणार. पण काय होणार, तुमच्या 1000 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये, ओके, 1000 स्क्वेअर फीट त्याचं एक अंदाज दिलेला आहे की ह्या याच्यामध्ये ही फ्रिक्वेन्सी ब्रॉडकास्ट होणार आणि सगळ्यांना मिळणार. ओके. मग कॅन्सरसाठी पण काही फ्रिक्वेन्सी आहे, तुमच्या डायबिटीससाठी फ्रिक्वेन्सी आहे, मायग्रेनसाठी फ्रिक्वेन्सी आहे. मग प्रत्येक वेळेला काही लोकांना ऐकता येत नाही ना, मग ही ब्रॉडकास्ट आपण करू शकतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खूप मशीन्स निघालेल्या आहे. AC5 1000 ब्रॉडकास्टिंग मशीन आहे, ज्याच्याने आपण फोटो हे करून आपण ती एनर्जी ब्रॉडकास्ट करू शकतो. प्रचंड प्रमाणात संशोधन आहे. पण मूळ गाभा काय आहे, माझं म्हणणं काय की तुम्ही उपासना करा. ओके, म्हणजे तुम्ही एखाद्या देवतेची, अंधश्रद्धा तर बिलकुल नाही याच्यामध्ये. आपल्या ज्या ऋषीमुनींनी एवढं संशोधन आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. माझी विनंती आहे आपल्या ह्या जी मुलं आता इंजिनिअरिंगमध्ये आहेत किंवा जे इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये आहेत, तर तुम्ही अभ्यास करा ना पहिला त्याचा. आताची लोक देव पण मानत नाहीत, हे राहिलं सगळं बाजूला. पण तुम्ही नेटवर जा, संशोधन करा, बघा त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही आहे, आणि लोकांसमोर मांडा आणि तुम्हाला पण त्याचा फायदा घ्या. पण तुम्ही जर रिसर्चच केला नाही, तुम्ही जर आता मला सांगा मेडिटेशनचे तर किती फायदे आहेत, करेक्ट, आणि मेडिटेशन जर आपण केलंच नाही तर आपल्याला मेडिटेशनचे फायदे कसे कळणार. ध्यान एक अतिशय महत्वाचा भाग आहे. ध्यानाने सगळी चक्र संतुलित होतात. जर चक्र बंद झालेली असतील तर ध्यानाने ती आपल्याला चक्र ओपन करता येतात आणि आपल्याला आपला ऑरा संतुलित राखता येतो. आपल्या ज्या अल्फा बीटा थीटा डेल्टा लेवल ज्या आहेत त्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या तुमच्या बॅलन्स होतात. पण जर तुम्ही ध्यानच केलं नाही, ते अनुभवलं नाही, आणि तुम्ही सांगाल हे खोटं आहे, कसं काय. बरोबर. तुम्हाला अनुभव घेणं गरजेचं आहे. तर माझं एवढंच सगळ्या आपल्या तरुण पिढीला हे आहे की तुम्ही विश्वास ठेवा, थोडा विश्वास ठेवा, आणि तुम्ही प्रॅक्टिकली हे सगळे प्रकार करून बघा. मग सोपं काय याच्यामध्ये, आता ठीक आहे हे फॉरेनचं संशोधन आहे, सगळं आहे, त्यांनी सोपं करून दिलं. कारण आपल्याला कंटाळा येतो, आपल्याला स्तोत्र काय, आपल्याला एखादं देवासमोर हात जोडायला पण आताच्या काळामध्ये वेळ नाहीये लोकांना. पण तसं नाहीये, तुम्ही थोडासा वेळ काढा, व्यायाम करा, ध्यान करा, आणि एखादं स्तोत्र जे तुम्हाला जमेल, सोपं वाटेल, तुमच्या मनाला भावेल, ते स्तोत्र म्हणा. आता हा एवढा सब्जेक्ट गहन आहे की तुम्ही त्याच्यावर किती बोलाल आणि किती काय, असं बरंच काय गोष्टी आहेत.
आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे मी अजून काय जास्त त्याच्याविषयी जास्त बोलू शकत नाही. पण निश्चितच परत आपला एखादा जर प्रोग्राम झाला तर आपण त्याच्यामध्ये डिटेलिंगमध्ये जाऊ. पण हे फ्रिक्वेन्सी त्यांनी काय केले आहेत, त्यांनी फ्रिक्वेन्सी मशीनद्वारे दिलेले आहेत आपल्याकडे. ते इझी अवेलेबल आहे, संस्कृतमध्ये आहेत. आणि संस्कृतची जी बाराखडी आहे, ते बाराखडी म्हणजे काय, तर तुमची चक्रच चार्जिंग आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जे शब्द उच्चारता तर ते चक्रांवर त्याचे परिणाम करतात. जसं आम इम इम ओम ओम रोम रोम, हे फ्रिक्वेन्सी तयार होते ना शब्दामुळे, आणि ती फ्रिक्वेन्सी आपल्या बॉडीला चार्ज करते. तर तुम्ही अभ्यास करा, तुम्ही ते बघा, अनुभव घ्या, आणि मग ठरवा ही अंधश्रद्धा आहे की नाही आहे. प्रत्येकाचा हा वैयक्तिक विषय आहे. ओके, त्यांनी त्याचा अनुभव घेऊन मग ठरवावं पुढे जायचं की नाही. डॉक्टर, आज तुम्ही न्यूज टंकाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या सगळ्या रसिकांसाठी एक खूप वेगळा विषय आमच्या समोर मांडलात. स्तोत्र मंत्र आमचे आजी आजोबा आमचे पूर्वज हे रोज म्हणत असत. अंघोळ झाल्यानंतर कोणी अथर्वशीर्ष म्हणतं, कोणी गायत्री स्तोत्र म्हणतं, कोणी संध्या करणारे असतात. अशा वेगवेगळ्या तऱ्हेने पूर्वापार आमच्याकडे उपासना चालू होत्या. आता त्याच्यामध्ये अजून एक सांगतो तुम्हाला, एक छोटीशी गोम आहे अशी की गायत्री मंत्र ज्यावेळेला म्हणायला सांगतात तर बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत असं की स्त्रियाने गायत्री मंत्र म्हणावा की नाही म्हणावा. बरोबर. आता कसं आहे माहिती आहे, गायत्री मंत्राची पण एक फ्रिक्वेन्सी आहे, आणि गायत्री मंत्र म्हटल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची विद्युत कंपनं तयार होतात, आणि सर्वात महत्त्वाचं हीट तयार होते. आणि ती हीट स्त्रियांसाठी चांगली नाही आहे. त्यांनी गायत्री मंत्र जरूर म्हणावा, पण त्यांची आवर्तनं ती जास्त स्वरूपात करत असतील. आता कशी आहे, कोण 101 वेळा म्हणतं गायत्री मंत्र. गायत्री मंत्र म्हटल्यानंतर मला अनुभव असा आहे की ज्यांची शुगर लेवल वाढलेली आहे ना, ती शुगर लेवल कमी होते त्या फ्रिक्वेन्सीने. त्यामुळे मग मला हेच सांगायचं आहे, तुम्ही मंत्र म्हणा, पण जे ऋषी मुनींनी जे नियम लावून दिलेले आहेत ते काय त्यांनी असंच काहीतरी थोतांड म्हणून दिलेलं नाहीये. त्याच्यावर आम्ही अभ्यास केलेला आहे, ते आम्ही प्रूव्ह केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. तर मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणण्याचे अधिकार सगळ्यांना आहेत, सगळ्यांना अधिकार आहेत. ओके, पण कोणत्या मंत्राचा काय शरीरावर परिणाम होतो त्याचा पण अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यामुळे स्त्रियाने मंत्र तो म्हटला तर काय मेजर काय हे नाहीये, पण तुम्ही तो थोडा म्हणा, 11 वेळा म्हणा. म्हणून प्रत्येक मंत्राचे काही विशिष्ट परिणाम आहेत, तर ते परिणाम आपल्याला अनुभवायच येतात. हो, खरंच हे खूप वेगळ्या प्रकारचं विज्ञान आहे. आणि विज्ञान म्हटलं की आम्हाला कायमच नेहमी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याच ठिकाणी संपतं, किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक जरी विचार केला तरी सुद्धा जे युरोपियन शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यापर्यंतच आमचं विज्ञान आतापर्यंत सीमित राहिलेलं आहे. बरोबर. हा विषय आमच्यासमोर तुम्ही डॉक्टर साहेब खूप चांगल्या पद्धतीनं मांडलात, खूप सखोल मांडलात. त्याच्याबद्दल आम्हा सर्व प्रेक्षकांकडून आणि टीम न्यूज टंकाकडून तुमचे मनापासून धन्यवाद, खूप खूप आभार. धन्यवाद.